नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे एकाच वेळी 28 सॅटेलाइट्सचं काही वेळापूर्वी प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C-45च्या माध्यमातून सकाळी 9:27 हे एमएसॅट श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशाकडे झेपावले. PSLVच्या माध्यमातून अवकाशातल्या 2 वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये हे सॅटेलाइट सोडले जातात. म्हशीच्या दुधाच्या दरात आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे. दरवाढ फक्त सुट्या दुधावर लागू असेल. गोकुळ, गोवर्धन, अमूल या पाकिटबंद दुधाचे दर कायम राहतील. मुंबई मिल्क असोसिएशन अंतर्गत मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1700 डेअरींचा समावेश आहे. महावितरणच्या वीज दरात वाढ होते. नवे दर आजपासून लागू होत आहेत. सरासरी 3% ही वाढ होणार आहे. वीज दरात वाढ करण्यासाठी सप्टेंबरमध्ये NERCनं परवानगी दिली होती आणि त्यानुसार ही दरवाढ आता लागू होते. आजपासून CNG, PNG आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीत 18% वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या मागणीमुळे नैसर्गिक वायूंच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती सध्या उपलब्ध होते. काल आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे रविवारी देखील बँकांचे व्यवहार सुरू होते आणि त्यामुळे आज बँका बंद असतील. केंद्रानं पॅन कार्ड, आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी वाढवलेली आहे. पॅन कार्ड, आधार कार्डला जोडण्याची मुदत 6 महिन्यांसाठी म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ट्रायच्या नियमावलीला अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अंमलबजावणीची 31 मेपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नवा नियम लागू करण्यात आला. नव्या नंबर प्लेटची टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट अशी ओळख असणार आहे आणि यामध्ये एक विशिष्ट चिप देखील असेल. पुढच्या आणि मागच्या बाजूला वेगळा रजिस्ट्रेशन कोड असेल. एकदा नंबर प्लेट बसवली की ती पुन्हा काढता येणार नाही. निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला. विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी 11 तारखेला मतदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांची वर्ध्यात सभा होते. 3 एप्रिलला ते गोंदियामध्ये देखील सभा घेतील. राजकीय परिणामांचा विचार करत बसला तर मोदी झाला नसता असं विधान काल पंतप्रधानांनी केलं. नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मैं भी चौकीदार या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना माझ्या मागे पुढे कोणीही नाही, त्यामुळे मी फक्त देशाचा विचार करतो असंही विधान त्यांनी केलं. ज्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही त्यांना काही समजत नाही असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना चिमटा काढला. पंतप्रधानांच्या अभियानामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान चौकीदाराला जनता निवडून देईल असा विश्वास काल व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपण चौकीदाराचं कर्तव्य पूर्ण करणार असल्याचंही म्हटलं. हा कालचा संवाद खूपच लांबला आणि त्यामुळे सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना काही गेल्या झोप आवरत नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर काल जांभया देताना दिसत होते. पंढरपुरातही मैं भी चौकीदार कार्यक्रमावेळी पहिल्यांदाच रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रशांत परिचारक एकत्र आले होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि तेव्हापासून परिचारक आणि मोहिते पाटील या गटामध्ये कटुता होती. भुसावळमध्ये दर्डा भवन इथे मैं भी चौकीदार हूं या कार्यक्रमात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बेटी बचाव बेटी बढाव या अभियानाचे संयोजक देखील उपस्थित होते. भाजपच्या मैं भी चौकीदार अभियानावर अशोक चव्हाणांनी हल्लाबोल केलाय. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भाजप पळ काढते आणि पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात अशी टीका त्यांनी केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं प्रचाराला सुरुवात केली. त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नसला तरी काल कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आघाडीनं प्रचाराचा श्रीगणेशा केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणणाऱ्यांना जनाची नाही मनाची तरी लाज असा संतप्त सवाल अजित पवारांनी केलाय. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा चांगलाच त्यांनी समाचार घेतला. नाशिकमध्ये आदिवासी समाजाला लागू असणाऱ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्यानं भाजप सेना सरकार विरोधात आदिवासी संघटना नाराज आहेत आणि 21 पैकी 7 संघटनांच्या पार पडलेल्या बैठकीत भाजपला मतदान न करता इतर पक्षांना मतदान करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. रायगड लोकसभा मतदारसंघातल्या रत्नागिरीत 5 तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा खेडमध्ये झाला. ज्यात कोकण विभागीय संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काल हा मेळावा पार पडला. साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांमध्ये खरंच मनोमिलन झालंय का असा प्रश्न पडला. कारण उदयनराजेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवेंद्रराजेंनी केलेल्या डायलॉगबाजीमुळे तिथे कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचं चित्र होतं.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी एक अजब वक्तव्य केलंय. देवदर्शनाला बाहेर कुठेही जाऊ नका, कारण बोलणारा देव मी आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. आधी अमित शहांना अफजल खान म्हणणारे उद्धव ठाकरे आता त्यांचाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधीनगरला जाणं हा दुतोंडीपणा आहे, असं म्हणत भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पुलवामा हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती, मंत्रिमंडळाकडे मेसेजेस होते, पण कारवाई करण्यात आली नाही, असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरातल्या पत्रकार परिषदेत केलं. सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी गळाभेट घेतली त्यांची, आणि त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी दिलेली जादूची पप्पी देखील सध्या गाजली. ज्यावेळी 50% शेतजमीन ओलिताखाली येईल त्यावेळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यवतमाळमधल्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला. करमाळ्यामध्ये जगताप गटाच्या शंभूराजे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे देखील इथे मोठ्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी इथे यावेळी व्यक्त केला. वाशीमध्ये आघाडीचे माणिकराव ठाकरे यांनी आपला प्रचार सुरू केलाय. काटा गावातील पाणी भरणाऱ्या महिलांसोबत काल त्यांनी संवाद साधला. हिंगोलीमध्ये प्रचार यंत्रणेबाबत काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या उपस्थितीत पुण्यात एक बैठक घेण्यात आली, ज्यात माजी आमदार बहू पाटील गोरेगावकर आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित असल्यामुळे तिथली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल मातोश्रीवर भेट घेतली. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते. 4.5 वर्षात भाजप सेना युतीत नेते बांधले, पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. नेत्यांनी आता गळ्यात गळे घातलेत. शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी मात्र अजूनही आटापिटा करावा लागतो, अशी चर्चा आहे. युतीच्या मेळाव्यांमध्येच आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची दावेदारीसाठी देखील चर्चा होते. कल्याणमध्ये आगामी संघर्षाची चुणूक पाहायला मिळते. विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप सोपं राहणार नाही, अशी चर्चा इथे आहे. भिवंडीमध्ये राजस्थानमध्ये नागरिक यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळे इथे भाजपचे उमेदवार देवजी पटेल यांनी भिवंडीकरांची भेट घेतली. राजस्थानातल्या त्यांच्या कुटुंबियांना सांगून आपल्याला विजय करण्याचं आवाहन त्यांनी केलं. डोंबिवलीमध्ये युतीचा मेळा संपल्यानंतर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि लोकसभा उमेदवार इथले श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. 2014 साली मोदींची लाट होती, पण आता ती परत जाण्याची वाट आहे, असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीने कल्याणमधल्या मेळाव्यात भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी देशभरात 500 ठिकाणी चौकीदार ही निवडणूक मोहीम काल सुरू केली, ज्या अंतर्गत भाजपनं काल मुंबईमध्ये कार रॅली देखील काढली होती. मोदी सरकारमुळे देशाची लोकशाही वाचवण्यासाठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. आपण चळवळीत उतरलोय आणि सर्वजण यात सहभागी व्हा, असं आवाहन उत्तर मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी काल केलं आहे. माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्याच्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची राजकारणात एंट्री झाली, असं ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कल्याण लोकसभा महायुतीच्या मेळाव्यात काल ते बोलत होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये डिजिटल चिन्हांचा समावेश आहे. लॅपटॉप, माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबो, हेडफोन ही साधनं आता निवडणूक आयोगानं नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना दिली आहेत. गुढीपाडवा जवळ येऊन ठेपलेला आहे आणि घर खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक ऑफर्स सध्या त्यांच्याकडून दिल्या जातात. घराच्या बुकिंगला ग्राहकांची पसंती मिळते. नवीन मराठी वर्ष आणि बुकिंगला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद पाहता गृह खरेदीचं प्रमाण जास्त वाढेल, असा अंदाज व्यक्त होतोय. माडाच्या संक्रमण शिबिरात वास्तव्याला असलेल्या मूळ रहिवाशांच्या यादीप्रमाणेच घुसखोरांचा शोध घेण्यासाठी आता ऑनलाईन यंत्रणेचा आधारही घेतला जाणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकातला धोकादायक पादचारी पूल अखेर पाडण्यात आलाय. 2 रविवारी मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडण्याचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे. डोंबिवली स्थानकातला हलणारा पूल आजपासून बंद केला जातोय. गर्दी झाल्यानंतर किंवा पुलाखालून जाताना त्याला हादरे बसत होते आणि त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत जिकिरीचं झालं होतं. अखेर या सगळ्या पाठपुराव्यानंतर पूल पाडण्यात येणार आहे आणि त्याऐवजी नवा पूल बांधला जाईल.
आणखीन एक बातमी, डोंबिवलीची गणेश मंदिराजवळ पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल जर्जर अवस्था आहे. त्याची आणि रेल्वेनं काही दिवसांपूर्वी पूल धोकादायक असल्याचे फलक लावलेत. नागरिकांनी यावरून जाऊ नये यासाठी देखील तिथे पत्रे लावण्यात आले. राज्यातल्या औषध वितरकांची 246 कोटींची बिलं रखडली आहेत. त्यामुळे हाफकिनचा औषध पुरवठा थांबवण्याचा विचार औषध पुरवठादारांच्या संघटनांनी केला होता. अखेर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी ही बिलं तातडीनं मंजूर केली आहेत. सिंहगड घाट रस्ता बंद असताना आम्ही तुम्हाला गडावर सोडतो असं सांगत स्थानिक जीप चालक पर्यटकांची फसवणूक करण्याची करतायत अशी बाब उघड झाली आहे. तिथे जाण्यासाठी अवाजवी शुल्क घेऊन त्यांना अर्धवट वाटेत सोडणाऱ्या या जीप चालकांवर कारवाईची मागणी पर्यटकांकडून होती. चहाच्या कपवर मैं भी चौकीदार या जाहिराती करून तिकिटांवरही पंतप्रधान मोदींची छायाचित्र छापल्याची गंभीर दखल रेल्वेनं घेतली आहे. रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी रेल्वेच्या आवारातल्या सगळ्या राजकीय जाहिराती आता काढून टाकायला सांगितलं आहे. पुणे शहरासह परिसरात पॅकेज जार बाटल्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आता FDA धडक मोहीम सुरू करेल. ज्या दरम्यान बेकायदा विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल. सगळीकडेच पारा वाढत चाललाय. नागपुरात 43.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरनाथमध्ये स्कायवॉकवरून पडून कल्पना संपत या महिलेचा मृत्यू झाला होता. ज्यांचा मृतदेह घेण्यासाठी 24 तास उलटून देखील कोणीही आलं नाही. त्यामुळे जमील शेख या युवकानं त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं कळतंय. पंढरपूरमधली बातमी, भावणीमध्ये नीरा कालव्याचं पाणी सोडत नसल्याचा निषेध करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचं तेरावं घेतलं. मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातल्या ओरोस फाट्याजवळ एका लक्झरी बसनं काल पेट घेतला होता. एसीमधून धूर येत होता आणि त्यामुळे चालकानं गाडी थांबवली. पण तोपर्यंत गाडीनं पेट घेतला होता आणि सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. कल्याणमध्ये एका कार चालकानं कुत्रीच्या अंगावर कार चढवली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालाय. घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय. गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी रमेश जाधवला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली नाही तेव्हा नागरिक संतापलेत. डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानच्या वतीनं नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वागत यात्रा काढली जाते. ज्याचं औचित्य साधत गणेश मंदिर प्रांगणात अथर्वशीर्ष सहस्रावर्तन करण्यात आलं. नाशिकमध्ये बहिणाबाईंच्या कवितांचा जागर नुकताच पार पडला आणि यावेळी विकास आणि अनुराधा गरुड यांनी आयोजित केलेला कार्यक्रम सर्व रसिकांनी त्याचा आनंद लुटला. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बसमधून दुपारच्या वेळेला पुरुषांना प्रवास करता येऊ शकेल. बस रिकाम्या जात आहेत दुपारच्या वेळी, त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला. उल्हासनगरमध्ये प्रेम पाटील या तरुणानं तब्बल 12 तास टॅटू काढण्याचा एक विक्रम केला आणि ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. सिडकोच्या 90,000 घरांचा मुहूर्त आता टळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दिनी सिडको ही योजना राबवणार होती, पण लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता आणि त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा रखडल्या आहेत. मुंबई हायकोर्टात दुसऱ्या दिवशी असलेल्या तारखा आणि कामांची माहिती आता रात्री वायरलेसवरून दिली जायची, पण आता दुसऱ्या दिवशीच्या तारखा आणि कामांची माहिती पुणे पोलिसांना ईमेलद्वारे दिली जाईल. राज्य सरकारनं धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडे म्हाडाकडून 800 कोटींचा निधी वळवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबाबत म्हाडातल्या अधिकारी कर्मचारी संघटना आता एकवटल्या आहेत. काँग्रेस खासदार माणिकराव गावित यांचा मुंबईतल्या टिळक भवन इथून बेपत्ता झालेला पीए अखेर सापडलेला आहे. भगवान गिरासे असं पीएचं नाव आहे आणि त्याचं अपहरण करण्यात आलं असावं अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अलिबाग तालुक्यातल्या कुरुळमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. सागर पाटील असं या तरुणाचं नाव कळतंय. पुण्यातल्या वानवडीमध्ये वाडकरमळा भागात पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. मृत व्यक्तीचं नाव संगीता चव्हाण असं कळतंय. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याची माहिती समोर येते. मुंबई मनपाच्या विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चांगल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मथुरेमधून भाजपच्या तिकिटावर खासदारकीसाठी नशीब आजमावणाऱ्या हेमा मालिनी मतदारसंघातल्या गोवर्धन इथल्या एका शेतात धान्य कापताना पाहायला मिळाल्या. त्यांनी आपल्या प्रचाराला अशी सुरुवात केली आहे. काश्मीरच्या लासीपुरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली, ज्यात 4 अतिरेकी ठार झालेत, पण 4 जवान जखमी झालेत. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पंतप्रधान मोदी 10 तारखेला बारामतीत सभा घेतील. कांचन कुल यांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत. सकाळी 10 वाजता ही सभा होईल.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची 5 एप्रिलला जाहीर सभा होईल आणि त्यानंतर प्रचाराला आणखीन महाराष्ट्रातले रंगतते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच 2 ठिकाणून निवडणूक लढतील. अमेठी आणि वायनाड अशा 2 मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. केरळच्या सत्ताधारी डाव्या पक्षानं राहुल यांचा हा निर्णय आव्हान म्हणून घेतलाय. बुडत्या जहाजाचा कॅप्टन पळून गेल्याचा खोचक टोला भाजपनं लगावला. अमेठी मतदारसंघात आपला पराभव होणार याची खात्री असल्यामुळेच घाबरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघात पळून जात आहेत, अशा शब्दात भाजप अध्यक्ष अमित शहांनी टीका केली आहे. बुडणाऱ्या जहाजाला पाहून जसं कॅप्टन धावतो तसं राहुल गांधी अमेठीतली ताकद पाहून वायनाडमध्ये निवडणूक लढवण्यासाठी गेले, तशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली. वायनाडमधली लढाई काँग्रेस विरुद्ध सीपीआयएम अशीच होणार आहे, अशी नाराजी सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरींनी यावेळी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. राहुल गांधी देखील प्रचाराला सुरुवात करत आहेत. 5 एप्रिलला राहुल गांधींच्या राज्यात 2 सभा होतील. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक त्या लढतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्या संदर्भातली चाचपणी देखील केली जाते. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मेट्रोमधून प्रवास केला आणि नवी दिल्लीहून गुरुग्रामला त्यांना जायचं होतं. भाजप सोशल मीडिया कार्यकर्त्यांसाठी एका मार्गदर्शन शिबिराला ते निघाले होते आणि त्यांनी कार न जाण्याऐवजी मेट्रोनं प्रवास करणं पसंत केलं. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीच आपल्याला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं त्यांनी खुलासा केला आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांनी वाराणसीतून पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर बसपानं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर हे भाजपचे गुप्तहेर असल्याचा खळबळजनक आरोप बसपा प्रमुख मायावतींनी केला. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय. फेब्रुवारीमध्ये राहुल यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. विजय माल्यानं भारतीय जनता पक्ष आपल्या राजकारणासाठी वापर करतोय असा आरोप केलाय. भाजपनं आपल्याला पोस्टर बॉय केल्याचा दावा देखील त्याने ट्विटरवर केला. जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आजपासून पुकारलेलं काम बंद आंदोलन 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकललेलं आहे. विविध समस्यांशी त्यांनी सध्या जेट एअरवेजमध्ये लढा सुरू आहे. जोधपूरमध्ये हवाई दलाचं MiG-27 हे लढाऊ विमान काल कोसळलं. दुर्घटनेत कोणतीही सुदैवानं जीवितहानी झाली नाही. जम्मू काश्मीरमध्ये राजौरीमध्ये एक भीषण अपघात झाला, ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती कळते. शांघायनं एक नवीन विक्रम केलेला आहे. शहर पातळीवर जगात पहिल्यांदा 5G नेटवर्कची चाचणी त्यांनी केलेली आहे. उपमहापौरांनी तिकडच्या पहिला 5G टेलिफोन कॉल केला आणि वर्षअखेरपर्यंत शांघायमध्ये 5Gचे 10,000 टॉवर्सही उभारले जाणार आहेत. जगात दुर्मिळ समजले जाणारे 5 स्नो लेपर्ड्स चीनमधल्या अभयारण्यात सापडलेत. क्विंघाई प्रांतातल्या किर्गिस्तान अभयारण्यामध्ये या बिबट्यांचं दर्शन झालंय. रशियातल्या S7 ग्रुपच्या मालक नतालिया फिलेवा यांचा जर्मनीत एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. एका वैमानिकासह 3घांचा यामध्ये समावेश होता. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. नतालिया यांचा रशियातल्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीत समावेश होता. जगभरातल्या 180 देशांमध्ये अर्थअवरमध्ये हे सगळे देश सहभागी झाले होते. ब्राझीलमधली दृश्य आपण बघतो. ऐतिहासिक वास्तूंवरची रोषणाई इथे या काळामध्ये बंद करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धनासाठी अर्थाळ पाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये एक बातमी. रेल्वे स्थानकातल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अस्वच्छपणा सातत्यानं समोर येते. वांद्र्यातल्या एका स्टॉलवर एका काचेच्या बॉक्समध्ये जिवंत उंदीर फिरत होता. या स्टॉलवरची भेळ, चॉकलेट भरलेली बरणी आणि पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या काचेच्या बॉक्समध्ये हा उंदीर आढळला होता. भारतीय नेमबाजांसंदर्भात 10 मीटर एअर रायफल गटामधल्या 4ही सुवर्ण पदकं आता भारतीय टीमनं पटकावलेली आहेत आणि त्यामुळे सुवर्ण पदकांच्या संख्येला आतापर्यंत त्यांनी 12पर्यंत पदकं मिळवलेली आहेत. जारीगाव फुटबॉल लीगमध्ये रिअल माद्रिदनं हुएस्का संघाचा 3-2 गोलनं पराभव केलाय. करीम बेन्झेमानं रिअल माद्रिदसाठी विजयी गोल झळकावला. मेस्सीनं त्याच्या खेळाच्या जादूचं दर्शन घडवलं उत्तरार्धात आणि 2 गोलच्या बळावर बार्सिलोनानं इस्पानियोलवर 2-0नं मात केली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या उदयोन्मुख युवा फुटबॉलपटू मोइस कीन यांना एक गोल लगावत युवेंटसला एम्प्लॉई विरोधात विजय मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
धोनीच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं काल राजस्थान रॉयल्सवर 8 धावांनी विजय मिळवला. आयपीएलमधला चेन्नई हा सलग तिसरा विजयाचा मानकरी ठरला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतल्या सामन्यात किदंबी श्रीकांतचा पराभव झाला. डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेननं किदंबीचा पराभव करत जेतेपद पटकावलं. नाना पाटेकर तेलुगू सिनेमामध्ये आता पदार्पण करणार असल्याची माहिती कळते. अल्लू अर्जुनच्या नाना निन्नू या सिनेमामध्ये नाना भूमिका साकारणार आहे अशी माहिती कळते. बिग बॉस मराठी 2 हा सीझन लवकरच येतो आणि केतकी माटेगावकर यात जाणार असं म्हटलं जात आहे. पण या सगळ्या चर्चांवर स्वतः तिनं खुलासा केला आणि याबाबत इंस्टाग्राम अकाउंटवर तिने एक पोस्टही लिहिली आहे. किंग खानची जादू सध्या ओसरते आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी सिनेमांच्या यादीत शाहरुखचा सध्या एकही सिनेमा नाही. आणि येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील या सगळ्या बातम्यांचा आढावा घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.